साताऱ्यातील वाठारमध्ये भरवस्तीत 2 बिबटे शिरल्यामुळे एकच खळबळ उडाली। एका गावकऱ्याच्या घरासमोर या बिबट्यांनी ठिय्या मारल्यामुळे परिसरात दहशत पसरली आहे। विशेष म्हणजे वनविभाग या बिबट्यांना पकडण्याचा प्रयत्न करत असून सुद्धा ते हाती लागत नाहीये। धक्कादायक बाब म्हणजे पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरती वाठार हे गाव आहे। भारतीय क्रिकेट टीममधील वेगवान गोलंदाज उमेश यादव याच्या नागपुरातल्या राहत्या घरी चोरी झाली आहे। उमेश यादवच्या घरातून तब्बल 42,000 रुपयांची रोकड आणि मोबाईल फोन चोरट्यांनी लंपास केला। दरम्यान यावेळी उमेश यादव नागपुरातच होता, मात्र तो परिवारासोबत बाहेर असताना ही चोरी झाल्याची माहिती मिळते आहे। टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला शिवीगाळ करत त्याच्या कोलकात्यामधील घरात घुसण्याचा प्रयत्न एका टोळक्याने केल्याची माहिती मिळते आहे। मोहम्मद शमी, त्याची पत्नी आणि मुलगी शनिवारी रात्री बाहेरून घरी परतत होते। त्याचवेळी कार पार्किंग दरम्यान एका दुचाकी चालकाशी शमीच्या ड्रायव्हरशी बाचाबाची झाली। त्यानंतर या दुचाकी चालकाने थेट शमीला शिवीगाळ केली। या सगळ्या प्रकारानंतर शमीच्या पत्नीनं जाधवपूर पोलिसात तक्रार दाखल केली। यानंतर पोलिसांनी तात्काळ या 4ही जणांना अटक केलेली आहे। मुंबईमध्ये पावसासोबत पसरतात ते साथीचे रोग। यंदा साथीच्या रोगांनी आतापर्यंत मुंबईतल्या 14 जणांचा जीव गेलेला आहे। जुलै महिन्याच्या पहिल्या 2 आठवड्यात डेंग्यू, गॅस्ट्रो आणि लेप्टोच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे। मुंबईतील तब्बल 100 लोकांना डेंग्यूची आणि गॅस्ट्रोची लागण झाली आहे, तर 7 जणांना H1N1चं इन्फेक्शन झाल्याची माहिती मिळते आहे। शेतकऱ्यांच्या वीज बिलात वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येतही वाढ झाल्याचा आरोप शिवसेनेचे माजी आमदार अभिजित अडसूळ यांनी केलाय। महाराष्ट्र भारनियमन मुक्त करण्यासाठी महावितरणचे तत्कालीन MD अजय मेहता यांनी तत्कालीन ऊर्जा मंत्री अजित पवार आणि सुनील तटकरेंची दिशाभूल केली असंही त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे अजय मेहतांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी अभिजित अडसूळ यांनी केली आहे। मुख्यमंत्री प्रधानमंत्र्यांची म्हणजेच पंतप्रधानांची कॉपी करतात। मी मुख्यमंत्री बोलतोय असं ते म्हणतात, पण त्यांच्याच भाषेत बोलायचं झालं तर कंसामध्ये खोटं बोलतोय यापेक्षा दुसरं काही सुचत नाही असं म्हणत अजित नवले यांनी मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली आहे। ते वर्ध्यामध्ये बोलत होते। भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस हे शेतकरी कर्जमाफीवरनं नापास झाले असं वारंवार म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली। शिवाय सरसकट कर्जमाफी, स्वामीनाथन आयोग ही मागणी करत येत्या काळामध्ये आंदोलन पुन्हा पेटून उठेल असंही त्यांनी नमूद केलं। SRAच्या अनेक प्रकल्पांना मान्यता देताना अनियमितता आढळल्यानं SRAचे माजी CEO विश्वास पाटलांना नोटीस पाठवण्यात आली आहे। सेवेच्या अखेरच्या काळात ताडदेव भागातील SRAच्या प्रकल्पाला मान्यता देताना विश्वास पाटील यांनी नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। नागपुरात मालमत्ता आणि पाणीपट्टी चुकवणाऱ्या 10 जणांच्या दारी जाऊन महापालिका नगाडा वाजवून आंदोलन करणार आहे। आजपासून नागपूर महानगरपालिका हा उपक्रम राबवते। ऑक्ट्राय बंद झाल्यापासून पालिकेची आर्थिक परिस्थिती ढासळू लागली आहे। या टॉप 10 कर बुडव्यांच्या यादीमध्ये नागपुरातील काही मॉल्स आणि मोठे उद्योजक यांचाही समावेश आहे। पुण्यातील काँग्रेसचे नेते रोहित टिळक यांच्यावर विश्रामबाग पोलीस स्थानकात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। एका महिलेच्या तक्रारीनंतर रोहित टिळक यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। पीडित महिला ही वकील असून रोहित टिळक यांनी लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप या वकील महिलेनं केलाय। पीडित वकील महिला ही समुपदेशनाचं काम करते आणि गेल्या 10 वर्षांपासून ही महिला आपल्या पतीपासून विभक्त झालेली आहे। धुळ्यातला कुख्यात गुंड गुड्ड्याचा गोळ्या झाडून खून करण्यात आलाय। धुळे शहरातल्या मध्यवर्ती परिसरात हा खून झालाय, त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे। गुड्ड्यावरती अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते। सध्या CCTV फुटेजच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेतात। नागपुरात झालेल्या मनोज लोणकर यांच्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे। मनोज यांच्यापासून विभक्त राहणाऱ्या पत्नीच्या प्रियकरानं मनोज यांची हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। या प्रकरणी पोलिसांनी इशांत मुनघाटे या 20 वर्षीय तरुणाला अटक केली आहे। मनोज लोणकर यांची पत्नी सोनू लोणकर हिच्यापासून विभक्त झाले होते। काल रात्री पत्नीसोबत बोलणी करण्यासाठी मनोज विश्वकर्मा नगर परिसरात त्यांची पत्नी राहत असलेल्या घरात गेले। तिथे दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं। या भांडणाची माहिती सोनूचा मित्र इशांत मुनघाटेला कळली आणि चिडलेल्या इशांतनं रात्री उशिरा मनोज यांना बागडे रुग्णालयाच्या जवळ गाठून त्यांच्या डोक्यावर कॉन्क्रीट बोल्डरनं जोरदार प्रहार करून त्यांची हत्या केली। यवतमाळच्या लासिना टेकडी येथील जावयानं आपल्या मेहुण्याचा खून केलाय।
पैसे मागण्याच्या कारणावरनं वाद होऊन जावयानं कुऱ्हाडीनं वार करून मेहुण्याला संपवलेला आहे. वडगाव जंगल पोलिसांनी विष्णू शेलार याच्या खून प्रकरणी आरोपी जावई उत्तम राजूरकर याला अटक केली आहे. गळ्यावर आणि डाव्या दंडावरती हत्यारानं गंभीर वार करून एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह गादीमध्ये गुंडाळून आणि हातपाय बांधलेल्या अवस्थेत पोलिसांना सापडला होता. तपासानंतर विष्णू शेलार हा इसम हरवलेला आहे अशी माहिती मिळाली. त्या माहितीवरनं शोध घेतला असता पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चीननं भारताविरोधात पुन्हा एकदा आग ओकण्यास सुरुवात केली. चीनचं सैन्य डोकलामधनं मागे हटणार नाही असं चीननं म्हटलेलं आहे. बीजिंगमधल्या राजदूतांच्या परिषदेत चीननं भारताला हा इशारा दिलाय. सध्या डोकलामध्ये चीन रस्ता बनवते आणि याला भारताचा विरोध आहे. चीनच्या शांघायमध्ये सोमवारी आकाशामध्ये हे इंद्रधनुष्य पाहायला मिळालं. हे इंद्रधनुष्य सुमारे 100 मीटरपर्यंत सरळ रेषेत आकाशात पसरलेलं होतं. हे इंद्रधनुष्य आपल्या मोबाईलमध्ये चित्रित करण्यासाठी लोकांनी सुद्धा मोठी गर्दी केली. अंटार्क्टिका खंडावरती लग्न करण्याचा एक आगळा वेगळा विक्रम 2 गाईड्सनं नोंदवलेला आहे. टॉम सिल्वेस्टर आणि जुली बॉम्ब यांचा अंटार्क्टिका खंडावरील एडिलेड आयलंडवरती विवाह सोहळा संपन्न झाला. यावेळी तिथं -9°C इतकं कमी तापमान होतं. जुली आणि टॉम गेल्या 11 वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. अंटार्क्टिका जगातील सर्वात सुंदर ठिकाण असून त्याच्या व्यतिरिक्त लग्नासाठी दुसरी सुंदर जागा असूच शकत नाही असं या जोडप्याचं म्हणणं आहे. अमेरिकेतल्या सेंट लुईसमध्ये विचित्र प्रकारे कार अपघात पाहायला मिळाला. सेंट लुईसमध्ये अपघातात एक 4चाकी गाडी घराच्या छताच्या वरच्या भागात जाऊन अडकली आणि आधी ही गाडी घराच्या कोपऱ्यावरती आदळली आणि त्यानंतर हवेत झेपावली आणि घराच्या छतावरती अडकून पडली.